नाथांची भक्ती आणि मांसाहार एकत्र चालतो का? खरं सत्य काय आहे? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. प्रश्नाची सुरुवात. नादभक्ती आणि मांसाहार एकत्र चालतो का? हा प्रश्न आज अनेक भक्तांच्या मनात गोंधळ निर्माण करतो. काही जण म्हणतात नाथ संप्रदायात मांसाहार चालतो, तर काही जण त्याला पूर्ण विरोध करतात. या दोन टोकांच्या मतांमध्ये सामान्य भक्त सत्य शोधत राहतो. खरी नादभक्ती म्हणजे केवळ बाह्य आचार नव्हे, तर अंतर्मनातील शुद्धता. पण तरीही आहारासारखा विषय का इतका महत्त्वाचा ठरतो? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण नाथ परंपरा, योग मार्ग, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. तेव्हाच सत्य स्पष्ट होईल. भाग 2. नाथ संप्रदायाची मूळ भूमिका. नाथ संप्रदाय हा योगप्रधान परंपरा आहे. येथे देहशुद्धी, मनशुद्धी आणि आत्मशुद्धी यांना सर्वोच्च स्थान आहे. नाथयोगींसाठी शरीर हे साधनेचे साधन आहे, भोगाचे साधन नाही. त्यामुळे आहार हा संयमित आणि साधनेस पूरक असावा, अशी नाथ भूमिका आढळते. मांसाहार शरीरावर परिणाम करतो हे नाथयोगशास्त्र मान्य करते. तरीही काही ऐतिहासिक संदर्भात नाथपंथातील काही शाखांमध्ये मांसाहाराचा उल्लेख सापडतो. पण ते सर्वसाधारण नियम नव्हे, तो काळ, परिस्थिती आणि साधकाच्या पातळीशी संबंधित अपवाद होता, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. भाग 3. योग आणि आहार यांचा संबंध. योगशास्त्रानुसार आहार थेट मनावर परिणाम करतो. सात्विक आहार मन शांत करतो, तर राजस आणि तामस आहार चंचलता वाढवतो. नाथयोगी मुख्यतः ध्यान, प्राणायाम आणि समाधी साधना करतात. अशा साधनेसाठी हलका, शुद्ध आणि सात्विक आहार उपयुक्त मानला जातो. मांसाहार तामस प्रवृत्ती वाढवतो, असे योग ग्रंथ सांगतात. त्यामुळे उच्च योग साधनेसाठी मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. मात्र नाथ संप्रदाय कोणावरही जबरदस्ती करत नाही. येथे आत्मानुभवाला प्राधान्य आहे, नियमांना नव्हे, ही गोष्ट लक्षात ठेवावी. भाग 4. लोककथांमधील गैरसमज. नाथ संप्रदायाबाबत अनेक लोककथा पसरल्या आहेत. काही जण अघोर प्रथांशी नाथपंथाला जोडतात आणि त्यामुळे मांसाहार, मद्य यांना नाथभक्तीचा भाग समजतात. पण हा मोठा गैरसमज आहे. अघोर मार्ग आणि नाथयोग हे स्वतंत्र मार्ग आहेत. काही ऐतिहासिक साधकांच्या वैयक्तिक आचारांवरून संपूर्ण परंपरेचा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते. नाथ परंपरा अत्यंत शिस्तबद्ध आणि आत्मसंयमावर आधारित आहे. लोककथांमुळे निर्माण झालेला भ्रम दूर केला नाही तर भक्त सत्याऐवजी अंधश्रद्धेकडे वळतो. म्हणूनच शास्त्राधारित समज आवश्यक आहे. भाग 5. गुरूंची भूमिका. नाथभक्तीत गुरूंचे स्थान सर्वोच्च आहे. गुरु साधकाची पात्रता पाहून मार्गदर्शन करतो. काही साधकांना कठोर नियम लागू होतात, तर काहींना हळूहळू परिवर्तनाची संधी दिली जाते. गुरु कधीही केवळ आहारावरून साधकाचे मूल्यांकन करत नाही. नाथ परंपरेत आंतरिक परिवर्तन महत्त्वाचे आहे. जर मांसाहार सोडणे साधकाच्या साधनेस मदत करत असेल तर गुरु त्याचा सल्ला देतो. पण जर केवळ बाह्यत्याग करून अहंकार वाढत असेल तर तो त्याग व्यर्थ ठरतो. त्यामुळे नाथभक्तीत आहारापेक्षा भाव आणि साधना अधिक महत्त्वाची आहे. भाग 6. ऐतिहासिक वास्तव. इतिहास पाहिला तर नाथ संप्रदाय भारतभर विविध रूपात पसरलेला दिसतो. काही प्रदेशात कठोर तपश्चर्या होती, तर काही ठिकाणी
समाजाशी जुळवून घेणारी जीवनशैली होती. काही नाथयोगी जंगलात राहत होते, जिथे उपलब्धतेनुसार आहार ठरायचा. त्यामुळे काही ठिकाणी मांसाहाराचा उल्लेख आढळतो, पण याचा अर्थ तो धार्मिक आदेश होता असा होत नाही. तो परिस्थितीजन्य निर्णय होता. नाथ परंपरेचा गाभा योग, आत्मज्ञान आणि वैराग्य आहे, आहाराचे नियम नव्हेत. इतिहास समजून घेताना हा भेद लक्षात घेणे आवश्यक आहे. भाग 7. भक्ती आणि नैतिकता. नाथ भक्ती केवळ योग साधना नाही, तर नैतिक जीवन पद्धतीही आहे. अहिंसा, करुणा आणि संयम हे नाथ विचारांचे मूलतत्व आहे. मांसाहार आणि अहिंसा यामध्ये संघर्ष निर्माण होतो हे अनेक भक्तांना जाणवते. त्यामुळे अनेक नाथ भक्त स्वेच्छेने मांसाहार सोडतात. पण नाथ संप्रदाय कुणालाही दोषी ठरवत नाही. येथे आत्मपरीक्षण महत्त्वाचे आहे. तुमचा आहार तुमची करुणा वाढवत असेल की क्रूरता? हा प्रश्न स्वतःला विचारणे अधिक महत्त्वाचे आहे. नाथ भक्तीत बाह्य आचारापेक्षा अंतःकरणातील परिवर्तन अधिक मूल्य दिले जाते. भाग 8. आधुनिक काळातील संदर्भ. आजच्या काळात नाथ भक्ती करणारे गृहस्थ, नोकरी करणारे आणि कुटुंबीय आहेत. त्यांची जीवनशैली प्राचीन योगींप्रमाणे नाही. त्यामुळे आहाराविषयी निर्णय वैयक्तिक पातळीवर घेतले जातात. आधुनिक नाथगुरू स्पष्ट सांगतात की आचार शुद्ध करा, विचार शुद्ध करा. केवळ मांसाहार सोडून क्रोध, लोभ आणि अहंकार ठेवणे नाथ मार्ग नाही. त्यामुळे आधुनिक नाथ भक्तीसाठी आहार हा सहाय्यक घटक आहे, अंतिम ध्येय नाही. साधना, सेवा आणि सदाचार हेच खरे नाथ भक्तीचे मोजमाप आहे, हे लक्षात ठेवावे. भाग 9. शास्त्र काय सांगते. नाथ परंपरेत ग्रंथ थेट मांसाहारावर कठोर बंदी घालत नाही, पण योग साधनेसाठी योग्य आहाराचे मार्गदर्शन करतात. सात्विक आहार साधनेस पूरक मानला जातो. शास्त्र हे मार्ग दाखवते, आदेश देत नाही. नाथ योगाचा उद्देश देहाच्या पलीकडे जाणे आहे. त्यामुळे देहाशी संबंधित विषयांना अंतिम सत्य मानले जात नाही. मांसाहार केला किंवा नाही केला तरीही जर साधक अहंकारात अडकला असेल तर साधना अपूर्ण राहते. शास्त्राचा संदेश स्पष्ट आहे. आहार साधना आहे, साध्य नाही. साध्य म्हणजे आत्मज्ञान आणि मुक्ती. भाग 10. खरं सत्य काय आहे. खरं सत्य हे आहे की नाथभक्ती आणि मांसाहार यांचा संबंध काळा पांढरा नाही. नाथ परंपरा लवचिक आहे, पण दीक्षाहीन नाही. ती साधकाला आत्मसंयम, शुद्ध विचार आणि आत्मानुभवाकडे नेते. मांसाहार टाळणे अनेकांसाठी उपयुक्त ठरते, पण तेच भक्तीचे मोजमाप नाही. नाथभक्ती म्हणजे दिखावा नाही, तर अंतर्मनातील क्रांती आहे. जर आहार बदलून मन शुद्ध होत असेल तर तो स्वीकारा, पण केवळ परंपरेच्या नावाखाली चुकीचे समर्थन करणे नाथ मार्गाशी सुसंगत नाही. हेच खरे सत्य आहे.